राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कारभार घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर कारवायाचा धडाका सुरू केला असून त्यामुळे भेसळखोर त्याचबरोबर कालबाह्य वस्तू विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बहाद्दरांचे चांगलेच धाबे आणले आहे। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने लाखो रुपयांचा किराणा माल थेट कचरा डेपोमध्ये फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चारचाकी वाहनातून बॉक्समध्ये पॅक केलेल्या मोठ्या प्रमाणात किराणा माल सुरेगाव येथील डंपिंग ग्राउंडवर आणून टाकण्यात आला होता। विशेष म्हणजे सुरुवातीला हा माल बॉक्समध्ये पॅक अवस्थेत होता, मात्र त्यानंतर कचरा व भंगार गोळा करणाऱ्या काही महिलांनी त्यातील अनेक वस्तू उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा कालबाह्य किंवा निकृष्ट दर्जाचा माल नागरिकांच्या वापरात गेल्यास अन्न विषबाधेसह गंभीर आरोग्याचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। फेकून दिलेल्या मालामध्ये रवा, मुरमुरे, मॅगी, मिरची पावडर, शेंगदाणे, खोबरे, तुरडाळ, हळद पावडर, बिस्किटे, सोयाबीन, मैदा, विविध मसाले, राजगिरा लाडू, बोर्नविटा, पोहे, लोणचे, जिरे, खजूर, ड्रायफ्रूट, रसना बॉक्ससह अनेक खाद्यपदार्थांचा समावेश आहे। यातील काही वस्तू कालबाह्य असून तर काही वस्तूंवर एक्सपायरी डेटच उपलब्ध नाही आहे। राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कालबाह्य व निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू असताना पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा माल फेकून देण्यात आला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। आता हा माल नेमका कुणाचा आहे, तो कुठून आणण्यात आला आणि तो बाजारात किती दिवस विकला जात होता याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, सुरेगाव, कोपरगाव।